अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता की इंजिनाचा स्फोट झाला ते तपासलं पाहिजे. अपघाताबाबत खासदार बजरंग सोनवणेंकडून संशय. तर अजितदादांच्या निधनावर अमोल मिटकरेंकडून पुन्हा एकदा संशय व्यक्त. थातूर-मातूर चौकशी अहवाल नको, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जारी करण्याची मागणी. पंधरा दिवस थांबल्या असत्या तर काय बिघडलं असतं. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेकापच्या जयंत पाटलांची टीका. तर महाराणी येसुबाईंचा दाखला देत राष्ट्रवादीचा जयंत पाटलांवर हल्लाबोल. विलिनीकरणाच्या चर्चेत सहभागी नव्हतो, मला सहभागी करून घेतलं नव्हतं. जितेंद्र आव्हाडांचं विलिनीकरणाबाबत विधान. शरद पवारांचे 2022ला एनडीएमध्ये येण्याचे प्रयत्न. मंत्री संजय शिरसाट खळबळजनक दावा. कोणती खाती द्यायची याबाबतही चर्चा झाली होती. शिरसाटांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ. राज्यातील 9 महापालिकांमध्ये महापौर उपमहापौर पदाची निवड. 8 शहरात भाजपचे तर राहिल्या नगरमध्ये राष्ट्रवादीचा महापौर. संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक नगरसेवकांचं बंड शमलं. उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कोणीही अर्ज भरणार नाही, एकनाथ शिंदेंनी समज दिल्याची माहिती. कोल्हापूर मनपामध्ये महिला राज कायम. महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम. तर जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौर पदाची लॉटरी. मुंबई ठाकरे बंधूंना मोठा धक्का. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एकमेव नगरसेवकाची शिंदेंच्या शिवसेनेला साथ. ठाकरेंसोबत निवडणूक लढून सत्ता स्थापनेवेळी मात्र महायुतीच्या गोठात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाची राज्यभरात जोरदार तयारी. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांवर दाखल. उद्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू. लाभार्थ्यांना 31 मार्च पर्यंत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद बॉम्बस्फोटाने हादरलं. शुक्रवारची नमाज सुरू असताना झालेल्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू तर 80 जण जखमी. संपूर्ण शहरामध्ये आणीबाणी लागू.